राज्यसभा निवडणुका तोंडावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे। या भेटीनं राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्यात। राज्यसभा निवडणुकीमध्ये राज्यात 6च्या 6 जागा मिळवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे। असं घडल्यास ही निवडणूक चुरशीची होणार अशी शक्यता आहे। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात मवियाच्या जागा वाटपाची चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मवियाला आणखीन एक धक्का देण्याची रणनीती ठरत असल्याची चर्चा आहे। दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भेट नव्या भूकंपाचे संकेत देणारी मानण्यात येते। लोकसभेच्या धामधुमीत राज्यातील 6 विधानसभा खासदारांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे। महायुतीचं प्राबल्य असल्याने या निवडणुकीत 6 पैकी 5 जागा महायुतीला मिळतील आणि 1 जागा काँग्रेसला मिळेल असा साधारण अंदाज आहे। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती। मात्र फडणवीस नड्डा यांच्या भेटीने हे गणित बदलल्याचं मानण्यात येत आहे। भाजपच्या महाराष्ट्र राजकारणामध्ये सगळ्यात सेंटर ऑफ पॉइंट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे। कारण सध्या केंद्राच्या आशीर्वादामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती राज्यात सगळ्यात जास्त जबाबदारी आणि सगळ्यात ताकदवर नेते म्हणून त्यांची ओळख आहे। पण आता या सगळ्याची गरज त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी लागणार आहे। खरं तर राज्यसभेच्या निवडणुकीला भाजपने 6वा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला निवडून आणायचं ठरलं तर येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकांपूर्वीच किंवा लोकसभा निवडणुकांपूर्वीच भाजपची ताकद आणखी वाढल्याचं दिसेल। पण समजा 6वा उमेदवार दिल्यानंतर जर तो हारला तर मात्र याची सुद्धा सगळ्यात जास्त चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगेल। राज्यसभेसाठी चुरस पाहता महायुती 6च्या 6 जागा लढवण्याची शक्यता आहे। राज्यसभेचं नेमकं गणित काय आहे ते पाहूया। विधानसभेचं सध्याचं संख्याबळ 288 पैकी 287 आहे। साधारणपणे 6 उमेदवारांसाठी प्रत्येकी 48 मतांचा कोटा ठरेल। विधानसभेतल्या संख्याबळात महायुतीचं वर्चस्व आहे। तर विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल बघूया। एकीकडे महायुतीत भाजप 106 तर महाविकास आघाडीत काँग्रेस 44 वर आहे। शिंदेची शिवसेना 40 तर ठाकरेंची शिवसेना 16। अजित पवारांची राष्ट्रवादी 43 वर आहे तर शरद पवारांची राष्ट्रवादी 10 वर आहे। मनसे 1 तर एमआयएम 2 वरती आहे। बविया 3 वरती आहे तर सपा 2 वर आहे। प्रहार जनशक्ती 2 वरती आहे तर माकप 1 वर आहे। रासप 1 तर इतर 4 वरती आहे तर जनसुराज्य 1 आणि अपक्ष 12 आहेत। तर महायुतीत एकूण 209 तर महाविकास आघाडीत एकूण 79 आहेत। आता पाहूया राज्यसभेचं गणित नेमकं काय आहे। 48 मतांचा कोटा धरल्यास महायुतीचा 5वा उमेदवार कसा बसा निवडून येईल। काँग्रेसचा 1 उमेदवार मवियाचं संख्याबळ पाहता सहज निवडून येऊ शकेल। अशात 6वा उमेदवार महायुतीनं दिल्यास चुरस होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेचा व्हीप लागू असेल। फडणवीस आणि अजित पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं फोडू शकतील। 6व्या जागेसाठी 35 ते 40 मतांची महायुतीला गरज आहे। 6च्या 6 उमेदवार महायुतीचे असल्यास मवियाला लोकसभेआधीच धक्का बसेल। शिवसेनेत बंड होण्यापूर्वी जून 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडून आणला होता। पुरेसं संख्याबळ नसतानाही पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या 3ही उमेदवारांना भाजपानं निवडून आणण्यात यश मिळवलं होतं। त्यानंतर लागलीच झालेल्या विधान परिषद निवडणुकातही 10 पैकी 5 उमेदवार निवडून आणत फडणवीसांनी त्यांची ताकद महाराष्ट्राला दाखवून दिली होती। या निवडणुकीत प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रसाद लाड आणि उमा खापरे यांना निवडून आणण्यात यश मिळालं होतं। या निवडणुकांचा निकाल लागत असताना त्याच रात्री राज्यात एकनाथ शिंदे यांचं बंड झालं होतं। या दोन्ही निवडणुकीत शिंदेची शिवसेना, अजित पवारांचा गट आणि काँग्रेसकडून फडणवीसांना मदत झाली असल्याची चर्चा रंगली होती। राज्यसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवारांनीही चमत्कार मान्य केला होता। तर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंनीही फडणवीसांचं सभागृहात कौतुक केलं होतं। ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे। याच्यात वेगळं काही नाही। जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं
अपयशी करणं विविध मार्गाने, त्या मार्गात त्यांना यश आले. तेव्हा विरोधी पक्षात असणारे देवेंद्र फडणवीस आता महायुतीच्या ताकदीसह सत्तेत आहेत. त्यामुळे महायुतीनं 6वा उमेदवारी रिंगणात दिल्यास काँग्रेसमध्ये उंबरठ्यावर असलेले नेते महायुतीला मदत करणार का हा प्रश्न आहे. दुसरीकडे लोकसभेच्या आधी हा डाव खेळून देवेंद्र फडणवीस जोखीम पत्करणार का असाही प्रश्न विचारण्यात येतोय. राजकीय धक्के देण्यासाठी प्रसिद्ध असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीमध्ये येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती ठरल्याची चर्चा आहे आणि या बैठकीमध्ये राज्यामध्ये 100% महायुतीचा संकल्प सोडण्यात आल्याचं देखील म्हटलं जात आहे. महायुती राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 6 उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुद्धा या भेटीमुळे सुरू झाली आहे. संदीप साखरे, पुढारी न्यूज, मुंबई.